नमस्कार मित्रांनो, स्पेशल मॅथमॅटिक्स अँड रिजनिंग या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मी संघपाल मोरे. या चॅनलवर आपण MPSC, राज्यसेवा, UPSC, SSC, रेल्वे, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी गणित आणि रिजनिंग अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत. चला तर मग आजचा महत्त्वाचा प्रश्न सुरू करूया. बघा, हा UPSC 2026चा सेट एचा CSATचा 13वा प्रश्न आहे, जो तुमच्यासाठी मी मराठीमध्ये कन्वर्ट केला आहे. टी नावाचं एक खेळणं पुढे आणि मागे उड्या मारतं. पुढच्या दिशेने उडी घेताच ते खेळणं 5 फूट समोर जातं आणि मागच्या दिशेने उडी घेताच ते खेळणं 2 फीट मागे जातं. जर टी नावाचं खेळणं टोटल 31 उड्या घेतं आणि सुरुवातीच्या बिंदूपासून 15 फूट समोर पोहोचतं, तर पुढील दिशेने मारलेल्या उड्या आणि मागील दिशेने मारलेल्या उड्या या दोन्हींमधील फरक किती आहे हे आपल्याला काढायचं आहे. बघा, टोटल उड्या किती मारतं? समोर उडी मारतं. समोर उडीला आपण X मानू आणि मागे घेतलेली उडी याला आपण Y मानू. आता बघा, ते म्हणते टोटल 31 उड्या घेत आहे, म्हणजेच X प्लस समोर घेतलेल्या उड्या आणि Y मागे घेतलेल्या उड्या यांची बेरीज 31, टोटल 31 उड्या. इथं आपण Yची किंमत काढून घेऊ. बघा, Y बरोबर 31. आता हे X प्लसमध्ये आहे, ह्या बरोबरच्या ह्या साईडला गेल्यावर ते जाते मायनसमध्ये. सेकंड स्टेप बघा, X म्हणजे समोर उडी आणि Y म्हणजे मागे घेतलेली उडी. समोर उडी घेतली तर 5 फूट समोर जातं आणि मागे उडी घेतली तर 2 फीट मागे जातं. आणि या दोघांमधलं जे अंतर आहे हे एंड झाल्यानंतर ते खेळणं 15 फूट समोर पोहोचतं. हे झालं आपलं इक्वेशन सेकंड. बघा, आपल्याला Y बरोबर 31 मायनस X ही किंमत ह्या Yच्या ठिकाणी प्लेस करायची आहे. तर 5X मायनस 2, Yची किंमत 31 मायनस X बरोबर 15. बघा, 5X ॲज इट इज 31 × 2, 31 गुणिले 2 62, मायनस मायनस प्लस 2 गुणिले X 2X बरोबर 15. आता 5X आणि हे 2X, 5X प्लस 2X 7X बरोबर हे 15 इकडे ॲज इट इज तर आहेच, आणि हे मायनस 62ला आपल्याला इकडं ह्या साईडला न्यायचं, बरोबरच्या तिकडच्या साईडला न्यायचं. मायनस 62 तिकडे गेल्यानंतर प्लस 62 होऊन जातील. बघा, 7X बरोबर 15 प्लस 62 77. आता हे 7X याच्या दोघांमध्ये काही नाही आहे, म्हणजे गुणाकार असतो, म्हणजेच X बरोबर 77. बघा, हे 7 इकडे गुणाकारामध्ये आहे, ह्या बरोबरच्या ह्या साईडला गेल्यावर ते जातात भागाकारामध्ये. 7 1 7, 7 1 7, 7 1 7, म्हणजे X बरोबर आले आपले 11. आणि आता आपलं फर्स्ट इक्वेशन काय आहे? बघा बरं, फर्स्ट इक्वेशन काय आहे? X प्लस Y म्हणजे पुढे घेतलेल्या उड्या आणि मागे घेतलेल्या उड्या टोटल आहे 31. ते आपण इथं लिहून घेऊ. X प्लस Y बरोबर 31. बघा, आपण ह्या Xची किंमत जी आपली 11 आली आहे ही या Xच्या ठिकाणी प्लेस करू, म्हणजे 11 प्लस Y बरोबर 31, म्हणजे आपल्याला Yची किंमत भेटून जाईल. Y बरोबर 31, हे 11 इकडे प्लसमध्ये आहे, बरोबरच्या ह्या साईडला गेली तर हे मायनसमध्ये जातील, म्हणजेच Y बरोबर 31 मायनस 11 तर 20 येईल. बघा, आपल्याला Xची किंमत भेटली आहे, म्हणजे पुढे घेतलेल्या उड्या 11 आहे, आणि Yची किंमत भेटली आहे, म्हणजे मागे घेतलेल्या उड्या 20 आहे, आणि आपल्याला या दोघातला फरक काढायचा आहे. तर सिंपल आहे, X मायनस Y. X किती आहे? आपले
11 आहे आणि वाय किती आहे 20 आहे. या दोघातला फरक किती येणार आहे 11 - 20 किंवा 20 - 11, तर उत्तर येते 9. म्हणजे टोटल टी नावाच्या खेळण्याने पुढे मारलेल्या उड्या आणि मागे मारलेल्या उड्या यांच्यामधला फरक 9 येतो. आपल्याकडे दुसरा पण ऑप्शन आहे. आपण पर्यायानुसार पण उत्तर काढू शकतो. बघा, पहिला पर्याय काय आहे 6 आहे. बरोबर आहे. सिंपलशी गोष्ट आहे. एक्स म्हणजे पुढे घेतलेल्या उड्या प्लस वाय म्हणजे मागे घेतलेल्या उड्या, या दोघांची बेरीज म्हणजे टोटल उड्या घेतल्यात 31 आणि ह्या दोघातला फरक एक्स मायनस वाय. बघा, एक्स मायनस वाय फॉर एक्झाम्पल पहिला पर्याय उत्तर मानू आपण 6. हे जर आपण उत्तर घेतलं, हे वाय कटलं, हे एक्स प्लस एक्स 2x बरोबर 31 + 6 37. बरोबर, हे 2 गुणाकारामध्ये आहे. बरोबरच्या ह्या साईडला गेल्यावर ते भागाकारामध्ये जातील. बघा, 37ला भाग दिला 2नं तर पॉईंटमध्ये उत्तर यायला लागले. म्हणजे आपला पहिला पर्याय नाही आहे उत्तर. सिंपलशी गोष्ट. आता पहा, याच्यावरून आपण हे समजून शकतो की समसंख्या उत्तर यायला नाही लागले. मग पर्यायामध्ये समसंख्या कोणती आहे सी आहे. म्हणजे हे 8 पण उत्तर नसणार. बघा, सेम एक्स प्लस वाय बरोबर 31 आणि एक्स मायनस वाय बरोबर हे 8. हे पर्याय घेऊ आपण. हे वाय कटलं 2x बरोबर 31 + 8 39. आता हे 2 इकडं गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जातील. आता बघा, पुन्हा पॉईंटमध्ये उत्तर येणार. म्हणजे हा पण पर्याय नाही आहे. आता राहतो 7 आणि 9. 7ला आपण घेऊन पाहू. आता 7ला किंवा आपण 7ला आपण घेऊन पाहू. बघा, एक्स प्लस वाय बरोबर 7 एक्स प्लस वाय बरोबर 31 आणि एक्स मायनस वाय बरोबर हे आपण 7 घेऊ. वाय कटले 2x बरोबर 31 + 7 38. म्हणजे एक्स बरोबर किती येणार, हे 2 इकडे गुणाकारामध्ये, इकडे गेल्यावर भागाकारामध्ये जाणार. बे एक बे 9 18 म्हणजे 19. जर एक्स बरोबर 19 तर वाय किती येणार आहे 31ला किती उरले 31ला 12 उरले. म्हणजे वाय 12 येणार आहे. बघा, म्हणजेच 19 एक्स 5 पुढे जातो. 1 उडी घेतली तर 5 फूट पुढे समोर जातोय. म्हणजे 19 उड्या घेतल्या तर 19 गुणिले 5 बरोबर 9 5 45 आणि 4 9 95 उड्या घ्यायला लागलाय. तो 95 फूट समोर चाललाय. आणि समजा आपण मानू वाय आलाय आपला 12. तो मागे उड्या घेतल्या तर 2 मागे जाते. तर 12 दुनी 24. यांच्यामध्ये फरक 15 येतो का हो, नाही येत ना. हे 95 कुठे राहिले, 24 कुठे राहिले, फरक 15 येत नाही. म्हणून हा पण पर्याय कटतो. या ठिकाणी आपण पुन्हा उलटं करून पाहू. व एकची किंमत 19च्या ठिकाणी 12 घेऊ आणि वायची किंमत आपण 19 घेऊ. 5 फूट समोर जातो. 12 पंच 70, 12 पंच 60. बघा 60 आणि 19 गुणिले 2 38. याच्यामध्ये 15चा फरक येतो का हो, नाही येत. कारण की जर 15चा फरक आला असता तर इथे 0 किंवा 5 असता. नाही आहे, 8 आहे. म्हणजे हे पण उत्तर नाही आहे. मग उरलं काय, उरलं आपले 9 उत्तर उरलं. म्हणून तेच आपलं 9 उत्तर राईट आहे. ते बी काढून दाखवायचं असेल तर बघा, एक्स प्लस वाय बरोबर 31 आणि एक्स मायनस वाय आपला पर्याय घेऊ उत्तर 9. बघा, वाय कटलं 2x एक्स प्लस एक्स 2x बरोबर 31 + 9 40. म्हणजे एक्स बरोबर किती आले 20. बघा, एक्स बरोबर 20 आले तर वाय किती येणार आहे 31 - 20 11. बघा, आता 5 फूट समोर जातो आहे ना. 20 उड्या घेतल्या, प्रत्येक उडील 5 फूट समोर जातो. म्हणजे 20 पंच हे झाले
100. 11 गुणिले 2 मागे जातो म्हणजे 2 फूट मागे जातो प्रत्येक उडीला. 11 उड्या घेतल्या म्हणजे 22 उड्या मागे गेला. 100 - 22 15 उत्तर येतच नाही. पण या 20ला आणि 11च्या संख्या आपण उलट्या करून पाहू. आपण मानू की 11 उड्या समोर घेतल्या आणि 20 उड्या मागे घेतल्या. बघा 11 गुणिले 5 बरोबर 55 आणि 20 गुणिले मागे उड्या घेतल्या म्हणजे 2 फीट जातो मागं. 20 दुनी 40. बघा बरं 55 - 40 आलं का नाही उत्तर 15. म्हणून पर्यायावरून पण आपण उत्तर काढू शकतो. पण पर्यायावरून उत्तर काढताना आपल्याला टाईम जास्त लागतो. त्याच्यामुळं जास्तीत जास्त प्रयत्न स्टेप बाय स्टेपच उत्तर काढायचं करावं. जेव्हा पर्यायच नसला तेव्हा आपण पर्यायाच्या थ्रू आपण उत्तर काढायचा प्रयत्न करायचा. चला आपण सेकंड प्रश्न पाहतो. बघा हा UPSC 2026चा शिष्याट पेपरचा सेट Aचा 14वा प्रश्न आहे. याला तुमच्यासाठी मी मराठीमध्ये कन्वर्ट केला आहे. बघा PQRS TUV W आणि W हे 8 जण एका गोलाकार टेबलाभोवती समान अंतरावर असलेल्या 8 वेगवेगळ्या जागांवर बसले आहेत. बघा काही की पॉईंट दिलेत आपल्याला. P आणि R हे दोघेही Qच्या शेजारी बसले आहे. बघा P आणि R Qच्या शेजारी बसले आहे. आपण इथे एक Q घेऊ. Qच्या ठिकाणी P आणि R बसले आहे. तर P आणि R या ठिकाणी थोडी नाही येणार. समजा आपण Q घेतला, Qच्या ठिकाणी P आणि R बसलेले आहेत. तर P आणि R ह्या ठिकाणी घेऊ शकत नाही ना. एकाला इकडून घेणं लागेल, एकाला या साईडनं घेणं लागेल. 8 जण आहे म्हणून मी ऑलरेडी पहिलेच 8 बिंदू तयार करून घेतले, एकमेकांच्या समोर करून घेतले, गोलाकार बसलेले आहेत. बघा Qला आपण मधात घ्यावा लागेल. त्यावेळेसच आपण P आणि R त्याच्या शेजारी येतील. म्हणजे P आपल्याला इथं घ्यावं लागेल, R आपल्याला या ठिकाणी घ्यावे लागेल. किंवा आपण याला उलटं करू शकतो. P आपण ह्या ठिकाणी घेतला आणि R ह्या ठिकाणी घेतला. बघा P आणि R Qच्या शेजारी आले. ह्या ठिकाणी दिलं असतं आपण P आणि Rला तर ते Qच्या शेजारी नसते आले, एका नंतर आला असता. बघा सेकंड काय म्हणते, T आणि R हे दोघेही Hच्या शेजारी बसले आहे. बघा R तर इथं आहेच आणि T Sच्या शेजारी आहे. आता इथं Sच्या शेजारी आहे T आणि R बरोबर. म्हणजे आपल्याला S मधात घ्यावा लागेल आणि T या ठिकाणी घ्यावा लागेल. त्यावेळेस T आणि R Sच्या शेजारी येतील दोघं पण. पॉईंटला समजा. बघा U आणि W हे दोघेही Wच्या शेजारी बसले आहेत. आपण नेक्स्ट पॉईंट करून घेऊ. बघा कोण एकदम ॲक्युरेट समोरासमोर बसलेले आहे. ह्या गोष्टी पहिले सॉल्व केल्या ना तर आपलं गणित चुकायची शक्यता खूप कमी होऊन जात असते. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट पॉईंट घेऊ. S आणि W हे दोघेही एकमेकांच्या समोर बसले आहेत. S आणि W. बघा S हा याच्या समोरासमोर W या ठिकाणी येईल, जे दोघं एकमेकांच्या समोरासमोर बसलेले आहेत. आता 2च पॉईंट राहिलेत आपले, 2 प्लेस जागा राहिल्या. बघा आता आपण हा पॉईंट बघू. U आणि W हे दोघेही Vच्या शेजारी बसले आहेत. U आणि W तर इथं आहेच आणि U हा Vच्या शेजारी बसला आहे. म्हणजे V इथं येणार मधामध्ये. त्याच्यानंतर आपण U या ठिकाणी देणार, तेव्हाच तर Vच्या शेजारी U पण येईल आणि W पण येईल. ओके. Vला आपल्याला मधात घ्यावं लागेल, त्यावेळेसच U आणि W दोघं पण त्याच्या शेजारी येतील. आता बघा प्रश्न काय सिंपल आहे. Q पासून घड्याळाच्या दिशेने जाताना W पर्यंत पोहोचण्यासाठी Q किती व्यक्तींना ओलांडेल. बघा Q हा इथून आपल्याला W पर्यंत जायचं आहे, पण कोणत्या दिशेने जायचं आहे, क्लॉकवाईज. म्हणजे घड्याळाच्या दिशेनं क्लॉकवाईज म्हणजे अशी दिशा असणार आहे. बघा अशा दिशेने आपण गेलो तर Q आणि W यांच्या मध्यात आपल्याला किती जण भेटणार, 1 2 3 4 5, टोटल 5 जण भेटणार. म्हणून आपलं उत्तर पर्याय क्रमांक A 5. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अजूनही मजेदार क्वेश्चन बघू. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून पुढील सर्व व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल. तुमच्या शंका किंवा सूचना कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, यशस्वी व्हा. जय हिंद.